नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मदन एकाडे. इंग्लिश विथ मदन सर आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. बघा, आता सध्या ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी मुख्य परीक्षा आहे साधारणतः मे महिन्यात या मुख्य परीक्षा आहे, बरोबर. तर आपण साधारणतः 90 दिवस अगोदर 100 ते 90 दिवस अगोदर ही PYQ सिरीज आपण सुरू केलेली आहे. म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या विद्यार्थ्यांसाठी ही म्हणजे एकदम योग्य वेळ आहे. जे सुरुवातीचे जे प्रश्न आहेत, आयोगाचे झालेले प्रश्न येतात, ते सुरुवातीचे प्रश्न समजून घेण्याची ही योग्य वेळ आहे. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही सर्व सिरीज पूर्ण पहा. बाकीच्या ज्या सरळ सेवेच्या जाहिराती आहेत, काही महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहेत. टेटची एक्झाम साधारणतः मे जूनमध्ये होईल, बरोबर. तलाठी आणि वनरक्षक यांच्या जाहिराती आता एवढ्यात येणारच आहे. तर एकदम ही योग्य वेळ आहे सर्व परीक्षेसाठी आपण आयोगाचे झालेले हे जे प्रश्न आहेत ते समजून घेण्याची. आज या व्हिडिओमध्ये आपण जवळपास आज बघा आपला जो टॉपिक आहे बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर. या बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामरमध्ये आजचा 5वा भाग आहे. म्हणजे या 5व्या भागामध्ये जवळपास 126 प्रश्न 125 प्रश्न आपण समजून घेतलेले आहेत. आता या हा जो 5वा भाग होईल यानंतर हा बेसिक्सवरचे आपण एकाच टॉपिकवरचे एवढे प्रश्न आपण समजून घेतलेले आहेत, बरोबर. यानंतर आपण नक्कीच प्रयत्न करू की या टॉपिकवरची जी थेअरी आहे, जे बेसिक्स आहे, म्हणजे बरेचशा मुलांचं असं म्हणणं आहे की नाही का, आम्हाला ही जी PYQ आहे थोडंसं समजण्यासाठी आम्हाला थोडंसं बेसिकची गरज आहे. आणि ज्या मुलांचं बेसिक थोडंसं त्यांनी केलेलं आहे, याच्या अगोदर मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत, त्या लोकांना ही प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे समजत आहेत, बरोबर. तर ज्या लोकांना बेसिकची गरज आहे त्यांच्यासाठी नक्कीच आपण एक बेसिकचं एक जबरदस्त असं लेक्चर घेऊ. पण तोपर्यंत तुम्हाला हेही प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग बघू आजच्या हा टॉपिक. या टॉपिक मध्ये पुढचे प्रश्न बघा. आता आजचा पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट व्हर्ब फॉर्म. बरोबर, आपल्याला एकदम बरोबर व्हर्ब फॉर्म निवडायचा आहे. व्हीट अँड राईस. व्हीट अँड राईस. बघा, व्हीट अँड राईस आर सिरियल्स. आता इथं इज वापरायचा. कोणत्या म्हणजे काय पाहायचं प्रश्नात, त्या प्रश्नावरून आपल्याला आन्सर ठरवायचं. बघा, आता या प्रश्नामध्ये व्हीट आहे आणि राईस हे दोन नाऊन आहेत. दोन वेगळे नाऊन आहेत. व्हीट वेगळा आहे, राईस वेगळे आहे, आणि ते दोन्ही गोष्टी कशाने जोडलेल्या आहेत? अन्न जोडलेल्या आहेत. आता या केसमध्ये ते अनेक वचनी होते, 100% अनेक वचनी होते, कारण दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता अजून मेन मुद्दा काय अनेक वचनी ठरवायचा? अनेक वचनी ठरवायचा मेन मुद्दा आहे सिरियल्स. सिरियल आणि सिरियल्स म्हणजे अन्नधान्य. व्हीट आणि गहू, व्हीट आणि राईस. व्हीट आणि राईस हे काय आहेत? सिरियल्स आहेत, अन्नधान्य. या यस वरून आपल्याला समजते की इथं काय वापरायचा? अनेक वचनी प्लुरल. अनेक वचनी प्लुरल व्हर्ब आपल्याला इथं वापरायचा आहे. बघा, आता प्लुरल कोण कोण आहे याच्यामध्ये? इज तर येणार नाही, कारण आपल्याला सिरियल्स मुळे काय वापरायचं? अनेक वचनी वापरायचं. वेअर आहे, हॅव आहे आणि आर आहे. व्हीट अँड सिरियल्स आर. व्हीट अँड राईस आर सिरियल्स. आर सिरियल्स. हॅव सिरियल्स होणार नाही. हॅव सिरियल्स होणार नाही कारण त्यानंतर क्रियापद पाहिजे. वेअर होणार नाही कारण भूतकाळ दर्शवणारा तिथं कोणताही शब्द नाही. त्यामुळे आपला आन्सर झालेला आहे आर. राईट. एवढं सोपं आहे बघा. प्रत्येक प्रश्नात पर्टिक्युलर आन्सर का द्यायचं त्याच्या मागे एक कारण आहे, बेसिक कारण आहे. ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. पाठ करण्याची अजिबात आवश्यकता नाही, बरोबर. बघा, आता पुन्हा आपल्याला करेक्ट ओळखायचं आहे. गुड ऍडवाइस. गुड ऍडवाइस नॉट ऑलवेज नीडेड. गुड ऍडवाइस. आता ऍडवाइस हे कसा शब्द आहे? ऍडवाइस हे अनकाउंटेबल आहे. ऍडवाइस हे काय? अनकाउंटेबल. अनकाउंटेबल म्हणजे काय? हा नेहमी कसा वापरतो आपण? सिंग्युलर वापरतो. ऍडवाइस नेहमी आणि नेहमी कसा वापरतो? सिंग्युलर वापरतो आपण. सिंग्युलर वापरतो नेहमी. याच्यात अनेक वचनी एकही नाही, त्यामुळे विषय संपला. गुड ऍडवाइस नॉट ऑलवेज नीडेड म्हणजे प्रत्येक वेळी चांगला सल्लाच आवश्यक नाही, असं हे वाक्य आहे. आता याच्यामध्ये हॅज येणार नाही. हॅज येणार नाही कारण हॅजच्या नंतर क्रियापदाचं V3 पाहिजे. हॅज येणार नाही. इथं हॅड येणार नाही, V3 पाहिजे. क्रियापदाचं V3 नाही, इथं हॅड पण येणार नाही, बरोबर. राईट. आता बघा, याच्यामध्ये राहिला वॉज आणि याच्यामध्ये राहिला इज. आता वॉज वापरायचा का इज वापरायचा? गुड ऍडवाइस इज नॉट ऑलवेज नीडेड. इज नॉट ऑलवेज नीडेड. ऑलवेज. ऑलवेज. ऑलवेज हा शब्द साधारणतः आपल्याला सांगते की काय वापरायचा? वर्तमान काळ वापरायचा. म्हणजे याचा आन्सर येईल इज. गुड ऍडवाइस इज नॉट ऑलवेज नीडेड. इज नॉट ऑलवेज नीडेड. आता इथं विषय असा झालेला आहे की हे वाक्य झालं पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये. हे वाक्य कसं झालेलं आहे? पॅसिव्ह झालेलं आहे. इथं इज आहे
आणि इथं काय V3 आहे. म्हणजे प्रत्येक वेळी चांगल्या सल्ल्यानंच नाही काम होत. एखाद्या वेळेस समजा आपल्याला पैसे पाहिजे, बरोबर, आणि मग नाही का त्यावेळेस आपल्याला आपल्या घरच्यांनी सल्ला दिला की पैसे कमी खर्चावे. हो, कमी खर्चतो, पण आता पैसेच नाहीत ना. म्हणजे सल्ला, आता सल्ल्याची गरज आहे का आता आपल्याला कशाची गरज आहे, पैशाची गरज आहे. तर इथं हे पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे. तर या वाक्यामध्ये काय येईल, इज गुड ऍडवाइस इज नॉट ऑलवेज निडेड, राईट. बघा आता पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पिक आउट द करेक्ट. पुन्हा आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं. 10 माइल्स, 10 माइल्स इज अ डिस्टन्स. प्रत्येक वाक्यात 10 माइल्स आहे. आता 10 माइल्स आहे, ज्यावेळेस डिस्टन्स असते, ज्यावेळेस काय असते, डिस्टन्स असते, त्यावेळेस वर्ब हा सिंग्युलर वापरायचा. वर्ब काय वापरायचा, सिंग्युलर वापरायचा. इथं बघा, अ लॉंग डिस्टन्स हा शब्द आपल्याला सांगतो या वाक्यातला. अ लॉंग डिस्टन्स ही फ्रेज आहे. अ लॉंग डिस्टन्स ही फ्रेज आपल्याला सांगते की त्या वाक्यातला जो पर्टिक्युलर वर्ब आहे तो वर्ब हा सिंग्युलर असला पाहिजे. इथं आर आहे चुकलं, इथं वेअर आहे चुकलं, इथं पुन्हा आर आहे चुकलं. म्हणजे आपला आन्सर आहे आन्सर नंबर 3. कशावरून ठरवलं आपण 10 माइल समोर एकवचनी ऑक्झिलरी वर्ब वापरायचा? तर या अ लॉंग डिस्टन्स वरून आपण फायनल केलं की इथं ऑक्झिलरी वर्ब इज वापरायचा, कारण 10 माइल्स हे काय डिस्टन्स आहे. वाक्य कसं होईल, 10 माइल्स इज अ लॉंग डिस्टन्स, राईट. बघा एवढंच होतं. तुमचं बिलकुल आतापर्यंत पाठ झालेला असेल सर. जेम्स ॲज वेल ॲज जॉन, ॲज वेल ॲज तुम्हाला असे काही शब्द सांगितले, बरोबर. जसा की एक शब्द आहे बिसाइड्स, ॲज वेल ॲज विथ, टुगेदर विथ टुगेदर विथ, अँड नॉट. असे भरपूर सारे असे काही शब्द आहेत की जर दोन नाऊन या साऱ्या शब्दांना जोडलेले असतील तर त्या पहिल्या नाऊननुसार आपल्याला ठरवायचं की त्या वाक्यातला व्हर्बचा कोणता फॉर्म वापरायचा. आता जेम्स ॲज वेल ॲज जॉन प्रेज, जेम्स ॲज वेल ॲज जॉन, ॲज वेल ॲज न जोडलेला आहे, त्यावेळेस आपण पहिल्या नाऊननुसार वापरतो. पहिलं नाऊन आहे जेम्स, आणि जेम्स हे माणसाचं नाव, व्यक्तीचं नाव आहे, आणि म्हणून जेम्स हे काय सिंग्युलर आहे. बरोबर. जेम्स आहे सिंग्युलर, बरोबर. आणि 10 माइल्स पण आपला झालेला आहे. ओके, या पुढं जेम्स हे कसं आहे, जेम्स आहे सिंग्युलर, आणि त्यामुळे पुढे येणारा वर्ब कसा येईल, तो पण सिंग्युलरच येईल. आता बघा, जेम्स डिझर्व, आणि जेम्स डिझर्व ईडी वाला येणार नाही, वॉज डिझर्विंग येणार नाही, बरोबर. आता येईल डिझर्व किंवा डिझर्व. आता मला सांगा, जेम्स जर एकवचनी असेल तर त्या व्हर्बला यस लागतो, म्हणजे आन्सर येईल नंबर 3. डिझर्व येणार नाही, कारण डिझर्व कधी आला असतं, जर इथे अनेकवचनी जर सब्जेक्ट असतात तर डिझर्व आला असतं. इथं काय, जेम्स एकवचनी असल्या कारणानं डिझर्वला यस लागेल, राईट. या पुढे बघा, एकदम जसं चॅप्टरचं नाव जसं बेसिक्स आहे तसं हे बेसिक्सवरचे सगळे प्रश्न येतात. तुमचं बेसिक्स थोडंसं फक्त क्लिअर पाहिजे, समजून घ्या, बरोबर. नो वन ऑफ दिस गर्ल्स प्रेझेंट देअर, नो वन ऑफ दिस गर्ल्स, नो वन बघा, नो वन काय दिलेलं आहे, नो वन. ज्यावेळेस असतो वन, ज्यावेळेस असतो बडी, आणि ज्यावेळेस असतो थिंक, बरोबर. काय असतो, वन, बडी आणि थिंक. म्हणजे कसं बघा, आता समजा इथं आहे नो वन, नो बडी, नथिंग. ज्यावेळेस आहे एनी वन, एनीबडी, एनिथिंग, बरोबर. आणि ज्यावेळेस आहे समबडी, समथिंग, आणि समवन, बरोबर. नो एनी आणि बडी च्या नंतर ज्यावेळेस वन, बडी आणि थिंग हे शब्द लागलेले असतात. म्हणजे कसं, हे बघा, नो पासून आपण सुरुवात केलं. नो वन आहे, नो बडी आहे, नथिंग आहे. एनी वन आहे, एनीबडी आहे, एनिथिंग आहे. समवन आहे, समबडी आहे, आणि समथिंग आहे. वन, बडी आणि थिंग असे वाले जर शब्द आले तर यानंतर नेहमी काय वापरायचा, सिंग्युलर वर्ब वापरायचा, राईट. बघा आता इथे काय आहे, नो वन आपल्याला वापरायचा सिंग्युलर गर्ल्स. या दिस गर्ल्सवर जायचं नाही, काय, नो वन ऑफ दिस गर्ल्स प्रेझेंट देअर. बघा आता आपल्याला पाहिजे एकवचनी म्हणजे आर गेला, वेअर गेला, आता इज आहे आणि वॉज. आता इज वापरायचा का वाज वापरायचा, बघा आता ह्याच्या मुली आहेत, दिस गर्ल्स, ह्याच्या मुली आहेत समोर, दिस. आता दिस, दॅट, दिस आणि दोज हे जे 4 प्रोनाउन आहेत ते समोरच्या व्यक्तीसाठी वापरतात, की जे समोर आहेत, जे समोर आपल्या हजर आहेत त्यांच्यासाठी. तर ह्याच्या पुढे गर्ल्स आहेत, याच्या दिस गर्ल्स आहेत, या गर्ल्स पैकी नो वन तिथे प्रेझेंट होता. म्हणजे यांच्यापैकी कोणीही तिथे प्रेझेंट नव्हता, असा या वाक्याचा अर्थ आहे. देअर हा काय सांगतो आपल्याला, देअर सांगतो पास, आणि म्हणून या पास नुसार हा बरोबर आहे वाज,
बरोबर. या पास्ट नुसार बरोबर काय आहे वॉज. वाक्य कसं होईल, नो वन ऑफ दिस गर्ल्स वॉज प्रेझेंट देअर. वॉज प्रेझेंट देअर म्हणजे इथं असलेल्या मुलीपैकी एकही तिथे हजर नव्हती, असा वाक्याचा सेन्स आहे. बघा एकदम सोपा, एकदम बेसिक प्रश्न आहे. ब्युटी अँड फुली जनरली कंपेनियन्स. आता अँड आहे, अँड दोन नाऊन जोडलेले आहे, बरोबर. ब्युटी आणि फुली. आता हे तुम्हाला समजलं जरी नाही फुली काय त्याचा मिनिंग, तर त्याची गरज पण नाही. कंपॅनियन्स साथीदार. कंपॅनियन एक कंपॅनियन आणि एकापेक्षा जास्त कंपॅनियन्स आणि काय म्हणजे प्लुरल आहे. हा कशासाठी वापरलेला आहे, प्लुरल आहे. आता बघा इकडे हे आहे ब्युटी आणि फुली. ब्युटी म्हणजे सुंदरता आणि फुली म्हणजे काय मूर्खपणा. या दोन गोष्टी काय आहेत जनरली कंपॅनियन्स आहेत, बरोबर. आता बघा काय वापरायचं आपल्याला, इथं वापरायचं आपल्याला ऑब्व्हियसली अनेक वचनी वापरायचं. कशावरून ठरवलं आपण अनेक वचनी वापरायचा, तर या कंपॅनियन्स वरून आपण ठरवलं. बघा आता इकडे अनेक वचनी वापरायचं आपल्याला, इज गेला, वॉज गेला आणि हॅड गेला, इथं आला आर. कारण बाकीचे तिन्ही ऑप्शन लागू होतात का, नाही, बरोबर. ओके, आलो आपण. आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे आर. या आता पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा, एकदम सोपे प्रश्न आहेत. नायदर ऑफ द बॉईज. नायदर कोणासाठी रे, दोघांसाठी. नायदर ऑफ द बॉईज, नायदर ऑफ द बॉईज. आणि नायदर आपण लिहिला, नायदर न वाक्याची सुरुवात झाली. नायदर, आयदर, इच आणि एव्हरी. नायदर, आयदर, इच आणि एव्हरी. हे चार जण कोणत्या गटाचे आहेत, हे चार जण आहेत सिंगल गटाचे. चार जण काय आहेत सिंगल गटाचे. यानंतर नेहमी इच, आयदर, आयदर, नायदर नंतर नेहमी सिंगल गटाचे असल्या कारणानं या समोरचा जो वर्ब आहे, या समोरचा वर्ब हा पण कसा वापरायचा आहे, सिंगुलर वर्ब वापरायचा आहे. राईट. या आता बरोबर. नायदर ऑफ द बॉईज, नायदर ऑफ द बॉईज, या बॉईज वर जायचं नाही. सुरुवात पाहिजे की नायदर न झालेली, आपल्याला सिंगुलर वर्ब वापरायचा. बघा वेअर गुड चुकला, आर गुड चुकला, बी गुड असं काही नसतं. वॉज गुड हे आपल्याला इथे लिहावं लागेल. नायदर ऑफ द बॉईज वॉज गुड म्हणजे तिथं जे दोन मुलं होते त्याच्यापैकी एकही चांगला नाही, हा वाक्याचा सेन्स बनतो. वॉज गुड आपलं येईल आन्सर. राईट. एकदम सोपं आहे बघा. या आता पुढे रामा अँड हरी. रामा अँड हरी, रामा अँड हरी जरी तुम्हाला समजलं नाही काय करायचं, पुढे ब्रदर्स दिलेलं म्हणजे रामा आणि हरी हे दोघ जण भाऊ आहेत. म्हणजे दोघ जण भाऊ आहेत. रामा हा वेगळा नाव आहे, हरी हा वेगळा नाव आहे. अँड जोडलेले आहेत, ते झाले अनेक वचनी. आणि समोर दिलेले आहेत ब्रदर्स. या दोन्ही गोष्टीवरून आपल्याला कळते की काय पाहिजे तिथं, अनेक वचनी पाहिजे. म्हणजे काय येणार आर. रामा अँड हरी आर ब्रदर्स. रामा आणि हरी दोघं काय आहेत, भाऊ आहेत. राईट. बघा एकदम सोपे वन लाईनर प्रश्न आहेत, जुने प्रश्न आहेत. 1991चा प्रश्न पाहायला लागेल. म्हणजे आपण 2025 पासून ते 1991 पर्यंत मागे गेलो. म्हणजे एवढे प्रश्न आपण बेसिकचे पाहिले. एवढे प्रश्न पाहिल्यानंतर बेसिकचे सगळे प्रश्न तुमचे सॉल्व्ह व्हायला पाहिजे. राईट. बघा आता फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल फॉर्म ऑफ द वर्ब. ही हॅड टू स्कूल. ही हॅड. आता मला सांगा हॅड आहे, हॅडच्या नंतर कोणता फॉर्म आला पाहिजे क्रियापदाचा, हॅड, हॅव आणि हॅज. म्हणजे हॅव, ॲज आणि हॅड यानंतर नेहमी आणि नेहमी क्रियापदाचा कोणता फॉर्म येतो, V3 फॉर्म येतो. वेंट येणार नाही, वेंट झाला दुसरा फॉर्म. गॉन आणि कम आणि रिच. ओके. आता ही है हॅड आहे आणि टू स्कूल आहे. ही हॅड, ही हॅड, ही हॅड. रिच येणार नाही, बरोबर. रिच येणार इथं नाही. इथं काय येईल, कम किम कम, कम पण येणार नाही. इथं काय येईल गॉन. म्हणजे गो, वेंट आणि काय गॉन. गो, वेंट आणि गॉन. ही हॅड गॉन टू स्कूल. म्हणजे हे कोण्या काळाचं वाक्य, हॅड प्लस V3. हॅड प्लस V3 म्हणजे कोण्या काळाचं वाक्य, हॅड आहे प्लस आहे आणि V3 आहे. हा झाला पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्टचं हे सेंटेन्स आहे. राईट. या आता पुढं, या पुढे आता पुढचं सेंटेन्स आहे राजा गोईंग विथ रमेश टू द पोस्ट ऑफिस. राजा रमेश सोबत कुठं जात आहे, पोस्ट ऑफिस सोबत जात आहे. गोईंग विथ रमेश टू द पोस्ट ऑफिस. आता राजा, राजा हा जो सब्जेक्ट आहे, हा जो सब्जेक्ट आहे, हा जो नाऊन आहे, हा कसा आहे सिंग्युलर आहे. राजा व्यक्तीचं नाव आहे, सिंग्युलर आहे. आर गेला, विल गेला, वेअर गेला, याचा आन्सर येईल इज. राजा इज गोईंग विथ रमेश टू द पोस्ट ऑफिस. याच्यात काही रॉकेट सायन्स नाही, एकदम बेसिक गोष्ट आहे. राजा सिंग्युलर, व्हर्ब सिंग्युलर. या आता पुढं आपल्याला सांगायचे इजचं वाक्य आहे. इजचं वाक्य फार जुना प्रश्न आहे. इजचं वाक्य 1991चा प्रश्न आहे, जुना प्रश्न आहे. सुरुवात झालेली आहे. ABCD त्यांनी दिलेली आहे आणि त्याची आपल्याला इयर ओळखायची. आता इच आला म्हटल्यावर याच्यातला जो व्हर्ब आहे तो कसा पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. आपण बऱ्याचदा बघितलेला. चार लोक आहेत, इच, एव्हरी, आयदर आणि नायदर. इच, एव्हरी, आयदर आणि नायदर ही चार लोक आहेत. यानंतर नेहमी आणि नेहमी काय आला पाहिजे, सिंग्युलर आला. नेहमी काय आला पाहिजे, सिंग्युलर आला पाहिजे. आता बघा यामध्ये वेअर आहे म्हणजे चुकला, म्हणजे आपल्याला एरर सांगायची. एरर आहे सी मध्ये. एरर कुठं आहे, सी मध्ये.
राईट. बघा ईचचा प्रश्न, खूप सारे प्रश्न आपण ईच वरचे बघितले. 1989चा प्रश्न, ही हॅज वेल ॲज हिज ब्रदर्स वेअर हेअर फॉर देअर डिनर आणि नो एरर. आपल्याला याच्यामध्ये सांगायचं की कुठं एरर आहे. ॲज वेल ॲज न वाक्य जोडलेलं आहे. ज्यावेळेस ॲज वेल ॲज न वाक्य जोडलेलं असतं, आपण 4-5 शब्द बघितले, ॲज वेल ॲज, बिसाइड्स, ॲज वेल ॲज, बिसाइड्स नाही का, विथ नाही का, पुन्हा आहे टुगेदर, विथ, बरोबर. त्यानंतर काय येतो अँड, नॉट, असे भरपूर सारे काही शब्द आहेत. या शब्दामुळे जर दोन नाऊन जोडले, म्हणजे इकडे पण नाऊन इकडे पण नाऊन, या शब्दामुळे जर दोन नाऊन जोडले तर या पहिल्या नाऊन नुसार ठरवायचं वर्ब कोणता घ्यायचा. बरोबर. आता सांगा, ही हा ॲज वेल ॲज न जोडलेला आहे. कोणते दोन नाऊन ॲज वेल ॲज न जोडलेले आहे? एक जोडलेला आहे ही आणि दुसरा जोडलेला आहे हिज ब्रदर्स. दुसरा कोणता जोडलेला आहे? हिज ब्रदर्स. ही ॲज वेल ॲज हिज ब्रदर्स. आता सांगा, पहिल्यानुसार पहिला आहे ही कसं आहे? सिंग्युलर म्हणल्यावर इथं वेअर येईल का? नाही. एरर कुठे झाली आपली बी मध्ये. आता ही साठी आपण वेअर वापरणार का? ऑब्व्हियसली नाही, कारण ही कसं आहे? सिंग्युलर आहे. बघा आता पुढचा प्रश्न, करेक्ट व्हर्ब फॉर्म आपल्याला भरायचा आहे. पुन्हा ॲज वेल ॲज न जोडलेले. ॲज वेल ॲज न दोन करते जोडलेले आहे. श्रीराम एकवचनी आणि सीता एकवचनी. श्रीराम ॲज वेल ॲज सीता व्हिजिटिंग द टाउन. आता श्रीराम ॲज वेल ॲज सीता, ज्या ज्या वेळेस दोन नाऊन ॲज वेल ॲज न जोडलेले असतात त्यावेळेस पहिल्या नाऊन नुसार आपल्याला काय घ्यायचं? व्हर्ब घ्यायचा आहे. रामा हा एकवचनी आहे, व्यक्तीचं नाव आहे. वेर गेला, उड गेला, इथं काय येईल? सगळं इज. श्रीराम ॲज वेल ॲज सीता इज व्हिजिटिंग द टाउन. राईट. सोपे आहेत प्रश्न बा, एकदम प्रश्न सोपे आहेत. ही ॲज वेल ॲज ही असिस्टन्स कमिंग, ॲज वेल ॲज, पुन्हा ॲज वेल ॲज न जोडलेले. ॲज वेल ॲज म्हटल्यावर पहिल्यानुसार, पहिल्या सब्जेक्टनुसार, पहिला सब्जेक्ट आहे आपला ही आहे सिंग्युलर, आणि सिंग्युलर नुसार आपला एकच ऑप्शन उरतो, तो म्हणजे इज. म्हणजे ही ॲज वेल ॲज ही असिस्टन्स इज कमिंग, या असिस्टंटवर जायचं नाही, कारण तो कशाने जोडलेला आहे? ॲज वेल ॲज न जोडलेला आहे. त्या केसमध्ये आपण पहिल्या कर्त्यानुसार व्हर्ब वापरतो. राईट. बघा आता यापुढे, इच वन ऑफ अवर हाऊसेस, इच वन ऑफ अवर हाऊसेस, इचच्या तर खूप सारे वाक्य आपण बघितलेले आहे. ज्यावेळेस वाक्यात इज असतो त्यावेळेस इथं आपल्याला सिंग्युलर व्हर्ब वापरायचा आहे. सांगा सिंग्युलर व्हर्ब कोणता आहे? आर नाही, वेअर नाही, वुड नाही, इज, फक्त काय? इज. इच वन ऑफ अवर हाऊसेस इज टू लेट. लेट म्हणजे इथं काय भाड्यानं द्यायचं, रेट न द्यायचं. इथे जे प्रत्येक घर आहे ते रेंट न द्यायचं, असा त्याचा मिनिंग निघतो. इच आहे आणि इच नुसार आपण इज वापरलेला आहे. बघा एकदम सोपे आहे. आणि अशीच प्रश्न परीक्षेत येतात. वन ऑफ द प्लेयर्स, वन ऑफ जे काही प्लेयर्स आहेत 5, 10, 15 जी काही टीम आहे 11 जणांची, त्यापैकी एक जण काय झालेला आहे? इंज्युअर्ड झालेला आहे. त्यापैकी एक जण वन ऑफ द प्लेयर्स, जे काही 11 जणांची टीम आहे, जे काय असेल आकडा समजा, बरोबर, त्या प्लेयर्स पैकी एक जण काय झालेला आहे? इंज्युअर्ड झालेला आहे. वन नुसार आपल्याला इथे काय वापरायचं? सिंग्युलर व्हर्ब आपल्याला वापरायचा आहे. आर गेला, वेअर गेला, गॉट गेला, आणि त्याचा आन्सर काय येईल आपलं? इज. वन ऑफ द प्लेयर्स इज इंज्युअर्ड. राईट. बघा एकदम सोपा आहे, बेसिक रूल्स आहेत. 88चा प्रश्न आहे, करी अँड समोसा आर द फेवराईट फूड पंजाबीज. इथं काहीतरी बहुतेक ऑफ लिहायचं राहिला. करी अँड समोसा आर द फेवराईट फूड ऑफ पंजाबीज. इथं काय पाहिजे? ऑफ पंजाबीज पाहिजे. आता मला सांगा तुम्ही, करी अँड समोसा दोन नाऊन आहेत, अन्न जोडलेले आहेत. करी अँड समोसा तसं जर गेलं तर हे दोन वेगळे आहेत आणि अनेक वचनी बसते. पण पुढे या आता, द फेवराईट फूड, आणि फूड हा काय असतो नेहमी एक वचनी असतो. ज्या वेळेस फूड येते, ब्रेकफास्ट येते, तर हे गोष्टी एकवचनी असतात, आणि म्हणून इथं आपला आर काय झाला? चुकला. आणि आपल्याला इथं काय सांगायचे? एरर सांगायचे आहे. त्यामुळे एरर येईल आपली ए मध्ये. एरर कुठे येईल? ए मध्ये. काय पाहिजे मग? करी अँड समोसा काय पाहिजे? तिथं इज पाहिजे. इज द फूड ऑफ पंजाबीज. आता मला सांगा, की आपण हा जो आर आहे तो का चुकीचा केला? तर या फूड वरून चुकीचा केला. कारण हे जे करी आणि समोसा जरी दोन वेगळे नाऊन असले तर कशासाठी वापरले ते काय आहेत? पण फूड म्हणून वापरेल. फूड का वापरतो? एक वचनी वापरतो, आणि म्हणून तिचा आर चुकीचा आहे. राईट. बिलकुल. यापुढे आता पुढचा क्वेश्चन आहे, द कॅप्टन विथ ऑल द क्रू. द कॅप्टन विथ कशामुळे जोडलेला आहे? दोन नाऊन विथ मुळे जोडलेला आहे. ज्यावेळेस विथ न दोन नाऊन जोडले त्यावेळेस पहिल्या नाऊन नुसार, पहिल्या सब्जेक्ट नुसार आपल्याला इथं व्हर्ब वापरायचा आहे. पहिल्या सब्जेक्ट नुसार. आता या द कॅप्टन कसं आहे? एक वचनी आहे. द कॅप्टन हा सिंगल आहे. द कॅप्टन हा सिंग्युलर आहे. इथं ऑल द क्रू, त्यामुळे इथं वेर येणार नाही. इथं काय पाहिजे मग? वॉज पाहिजे. इथं काय पाहिजे? वॉज पाहिजे. आपल्याला विचारली एरर आहे बी मध्ये. राईट. बघा एवढं सोपं आहे. काही बेसिक गोष्टी फक्त माहित पाहिजे, बाकी सगळी इंग्रजी सोपी. तुम्हाला सांगतो, बेसिक आलं ना की तुम्हाला स्वतःच सगळी बुक समजतात. आता बघा हे सेंटेन्स आहे, न्यूज ऑफ डेथ. कशाची न्यूज? न्यूज ऑफ डेथ ऑफ माय क्लोज फ्रेंड वेअर
हार्ड टू बिलीव्ह, हार्ड टू बी बिलीव्ह म्हणजे एक जवळचा मित्र आहे त्याची डेथ झालेली आहे आणि ती न्यूज म्हणजे मला त्याच्यावर भरोसा येईना असं ते सेंटेन्स आहे. न्यूज न्यूज हा शब्द न्यूज हा शब्द जरी तुम्हाला वाटत असेल या येस वरून या अनेक वचनी आहे, परंतु न्यूज हा शब्द नेहमी आणि नेहमी काय म्हणून वापरला जातो? सिंगुलर म्हणून वापरला जातो. मग मला आता सांगा न्यूज ऑफ डेथ, न्यूज ऑफ डेथ इथं वेर येणार का? इथं काही वॉज येईल. म्हणजे आपली एरर कुठे आहे? कोण्या सेक्शन मध्ये आहे? वेअर सी मध्ये. म्हणजे आपली एरर झाली सी. राईट. बघा एवढा सोपा विषय आहे. ठीक आहे. आता या पुढे ॲल्युमिनियम ॲज वेल ॲज झिंक कशामुळे जोडलेला आहे? ॲज वेल ॲज, ॲज वेल ॲज. आणि आपण अनेकदा बघितलेला आहे की ॲज वेल ॲज जर एखादा करता जोडला तर पहिल्यानुसार आपल्याला काय घ्यायचं? वर्ब घ्यायचा आहे. पहिल्या पहिल्या सब्जेक्टनुसार आपल्याला वर्ब घ्यायचा. ॲज वेल ॲजच वाक्य जोडलेलं आहे. पहिला आहे ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियम हा पदार्थ आहे आणि सगळे जे मटेरियल नाऊन आहेत इंग्लिशमध्ये जे पदार्थवाचक नाम आहेत, मटेरियल नाऊन आहेत, हे मटेरियल नाऊन नेहमी आणि नेहमी आपण काय वापरतो? एकवचनी म्हणून वापरतो. त्यामुळे हा आज चुकला. इथं काय यायला पाहिजे? इज यायला पाहिजे. कोण्या सेक्शनमध्ये एरर आहे? आपली सी मध्ये. बरोबर. ॲल्युमिनियम हा काय आहे? मटेरियल नाऊन आहे. मटेरियल नाऊन नेहमी कसा वापरतो? एकवचनी वापरतो. राईट. बघा आता पुढं 40 माइल्स जरी असला तरी हा डिस्टन्स आहे आणि अ लॉंग डिस्टन्स याच्यावरून आपल्याला समजते की या वाक्यातला वर्ब हा कसा असला पाहिजे? नेहमी सिंगुलर असला पाहिजे. आर गेला, बाय गेला, फॉर गेला, इथं काय येणार? 40 माइल्स इज क्वाईट अ लॉंग डिस्टन्स. बरोबर. क्वाईट अ लॉंग डिस्टन्स म्हणजे 40 माइल्स म्हणजे खूप मोठं अंतर होते असं त्या वाक्याचा सेन्स बनतो. त्यामुळे इथे काही एअर बरोबर येईल. अनेक गोष्टी काय झाले? सगळे चुकले. मग आता नेक्स्ट क्वेश्चन 4 ऑन्सेस. 4 ऑन्सेस हे काय? ही क्वांटिटी. 4 ऑन्सेस हे परिमाण आहे. आता समजा आपण म्हणतो ना 1 ग्राम, 2 ग्राम, 3 ग्राम, तसं ते इंग्लंडचं तिकडचं ते 4 ऑन्सेस आहे. ते परिमाण आहे, ते माप आहे. माप आपल्या बाबतीत थोडक्यात काय आहे? ते माप. द स्मॉलेस्ट क्वांटिटी काय आहे? ते क्वांटिटी परिमाण. 1 किलो, 2 किलो, 1 ग्राम, 2 ग्राम अशा पद्धतीत त्याला क्वांटिटी म्हणतात. आणि इंग्लिशमध्ये जे डिस्टन्स असतं आणि जे क्वांटिटी असतात हे जे शब्द आहेत याच्या समोर नेहमी ही एकवचनी म्हणूनच वापरले जातात इंग्लिशमध्ये. त्यानंतर सिंगुलर व्हर्ब आला पाहिजे. 40 ऑन्सेस द स्मॉलेस्ट क्वांटिटी काय सांगावे लागेल आपल्याला? इज द स्मॉलेस्ट क्वांटिटी. डिस्टन्स आणि काय? क्वांटिटी एकवचनी वापरायचे नेहमी. या पुढे आता द बेस्ट फीचर ऑफ द गॅदरिंग दॅट वॉज लाईक बाय ऑल वेअर द ऑर्केस्ट्रा. गॅदरिंग होती आणि त्या गॅदरिंगमध्ये एक जबरदस्त फीचर असं काय होतं की जे सगळ्यांना आवडलं ते म्हणजे गॅदरिंगमध्ये ऑर्केस्ट्रा होता. ती गोष्ट सगळ्यांना आवडली. आता मला सांगा या वाक्याचा सब्जेक्ट काय? द बेस्ट फीचर. एक आहे फीचर आणि एक असते फीचर्स. एकच फीचर आवडलं ना सगळ्यांना. कोणतं? की ज्यामध्ये ऑर्केस्ट्रा होता. द बेस्ट फीचर हा काय? सब्जेक्ट सिंगुलर आहे. सब्जेक्ट कसा आहे? सिंगुलर आहे. कसं ओळखलं आपण? फीचर होतो. अनेक वचने असतं तिथं काय असतं? येस असतं. मग आता या पुढे आपल्या वर्ब द बेस्ट फीचर ऑफ द गॅदरिंग दॅट वॉज करेक्ट आहे. वॉज कशावरून वॉज करेक्ट आहे? कारण द बेस्ट फीचर काय? एक वचनी. द बेस्ट फीचर सिंगुलर आहे आणि त्यामुळे हा सब्जेक्ट पण काय आपला? सिंगुलर आहे. त्यामुळे लाईक बाय ऑल वेअर द ऑर्केस्ट्रा. आता आपल्याला याच्यात फाइंड द एरर. ओके ओके ओके. पुन्हा आपण एकदा चेक करू. द बेस्ट फीचर एका ठिकाणी वाज आहे वाक्यात आणि एका ठिकाणी वेअर आहे. बघा आता बघू आपण. द बेस्ट फीचर ऑफ द ऑर्केस्ट्रा दॅट वॉज लाईक बाय ऑल वेअर द ऑर्केस्ट्रा. इथं काय पाहिजे? वॉज द ऑर्केस्ट्रा. म्हणजे ते वाला वाज बरोबर आहे. हा वाला वाज काय आहे? बरोबर आहे. चुकला कोणता वाज? इथं वेअरच्या जागी वाज पाहिजे. कारण हा जो ऑर्केस्ट्रा नावाचं जे फीचर आहे ते एकमेव असं फीचर होतं की ते सर्वांना आवडलं असा वाक्याचा सेन्स बनतो. त्यामुळे ते वेर येणार आहे. वॉज आणि आपली जी चूक आहे ती आहे डी मध्ये. राईट. बरोबर. पहिला वाज बरोबर. हे आता पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे नॉट ओनली मंजू बट ऑल्सो हिज ब्रदर. बट ऑल्सो कशामुळे जोडला सांगा आता? नॉट ओनली आणि बट ऑल्सो. नॉट ओनली जोडी 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 काय आलेली आहे इथं? जोडी. नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली आणि बट ऑल्सो ही आलेली आहे जोडी. नॉट ओनली आणि बट ऑल्सो. ज्यावेळेस ज्यावेळेस जोडीनं दोन नाऊन जोडलेले असतात तर जोडीतला हा जो दुसरा शब्द आहे त्या दुसऱ्या शब्दानंतरचा जो नाऊन आहे त्या नाऊन नुसार ठरवायचं की व्हर्ब कोणता वापरायचा. आता मला सांगा नॉट ओनली मंजू बट ऑल्सो हिज ब्रदर. बट ऑल्सो हिज ब्रदर म्हणजे हा सब्जेक्ट हा नाऊन आहे आणि हा नाऊन कसा आहे? सिंगुलर आहे. बरोबर. आणि या सिंगुलर नाऊन नुसार हा इज बरोबर आहे. बघा नॉट ओनली मंजू बट ऑल्सो हिज ब्रदर इज इंटेलिजंट. नो एरर. आणि कोणतं सांगायचं आपल्याला? तर नो एरर या वाक्यात. या वाक्यात काय एरर नाही? का एरर नाही? कारण बरोबर आहे. कसं बरोबर आहे? हा जो व्हर्ब आहे इज हा इज व्हर्ब वापरलेला आहे हिज ब्रदर या नुसार आणि हिज ब्रदर कोणाला लागून आहे? बट ऑल्सोला लागून आहे. जोडी आहे
नॉट ओनली आणि बट ऑल्सो ही जोडी आहे आणि या जोडीमध्ये जो बट ऑल्सो आहे त्यानंतरचा नाऊन आपल्याला बघायचा तो एकवचनी का अनेकवचनी आणि त्यानुसार ठरवायचं इथचा व्हर्ब एकवचनी वापरायचा का अनेकवचनी वापरायचा. तर हिज ब्रदर सिंग्युलर आणि इज सिंग्युलर त्यामुळे करेक्ट या वाक्यात नो एरर. या पुढचा सेंटेन्स आहे माय फादर अलॉंग विथ 2 ब्रदर्स. माय फादर अलॉंग विथ अलॉंग विथ टुगेदर विथ बिसाइड्स नॉट अशा पद्धतीने जर शब्द आले तर त्या पहिल्या सब्जेक्टनुसार आपल्याला ठरवायचं की तिथं व्हर्ब कोणता वापरायचा. आता या माय फादर अलॉंग विथनं जर दोन नाऊन जोडली, पहिला नाऊन आहे माय फादर, दुसरा नाऊन आहे टू ब्रदर. बरोबर. आता माय फादर आपण पहिल्यानुसार वापरायचं. का वापरायचं? कारण अलॉंग विथनं जोडलेला आहे. पहिला नाऊन आहे माय फादर सिंग्युलर आणि गेलो आपण पुढं आर लिव्हिंग नाही येणार, इथे येणार इज. त्याच्यामुळे आपली जी चूक आहे ती आहे सी मध्ये. बघा खूपच सोपं आहे, फक्त तुम्हाला थोडंसं बेसिक आलं पाहिजे. आणि थँक्यू व्हेरी मच. खूप सारं म्हणजे आपण साधारणतः 1984 पर्यंत बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर या टॉपिकवरची 2025 पासून तर 1984 पर्यंत सगळे प्रश्न म्हणजे जवळपास 125 ते 150 प्रश्न आपण या 5 व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहेत. बरोबर. तर हे प्रश्न तुम्हाला सगळ्या परीक्षेमध्ये कामी पडतील. ग्रुप बी ग्रुप सी ची मेन्स असो, राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह असो का सगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असो, तुम्हाला त्यामध्ये टेट असेल, महानगरपालिकेच्या परीक्षा असतील, तुम्हाला वनरक्षकचा पेपर असेल, सगळीकडे हे प्रश्न कामी पडणार तुम्हाला. म्हणून तुम्ही आवर्जून सुरुवातीपासून शेवटपर्यंत बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर या सिरीज मधले हे 5ही लेक्चर वारंवार बघा आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आपण लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.